Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity, one day, one structure. We have taken challenge of 100 days, 100 structures and today is day 93. आज 93वा दिवस आहे आणि आज आपण which हा जो WH वर्ड आहे तर त्याचे कंटिन्युअस टेन्सचे वाक्य आपण बघणार आहोत, म्हणजे चालू काळातले. जसं तू कोणती गोष्ट सांगत आहेस, तू कोणती गोष्ट सांगत आहेस कसं होणार बघा. इथं मी तुम्हाला करून दाखवतो. विच बघा, या ठिकाणी सुरुवात विच न झाली, त्यानंतर नाव. गोष्टीसाठी काय शब्द आहे मग? स्टोरी. STORY, विच स्टोरी. बरोबर आहे. त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब. आता सांगत आहेस म्हणजे प्रेझेंट टेन्स. मग आता या ठिकाणी तू म्हणल्यानंतर त्यासाठी आपल्याला कोणतं हे घ्यावं लागेल? एम इज आर पैकी तू साठी आर. विच स्टोरी आर. त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे आपल्याला कोणता आहे? यू. आणि त्यानंतर VING काय येईल मग? टेलिंग. क्वेश्चन मार्क. विच स्टोरी आर यू टेलिंग. तू कोणती गोष्ट सांगत आहेस. आता याच वाक्याला आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा करता येईल? तू कोणती गोष्टी सांगत होतास. तू कोणती गोष्ट सांगत होतास कसं होईल मग? फक्त या ठिकाणी आरच्या जागेवर काय येईल रे? वेअर. काय येईल? वेअर. चला कोण सांगतं मग ते वाक्य? हा सांगा. विच स्टोरी वेअर काय सांगितलं? तू कोणती गोष्ट सांगत होतास. विच स्टोरी वेअर यू टेलिंग. हा, विच स्टोरी वेअर यू टेलिंग. आता याच वाक्याला आपल्याला असं म्हणायचं की तू कोणती गोष्ट सांगत असशील. तर मग काय वापरावं लागेल आता आपल्याला याच्यामध्ये? विल बी. हा, तू कोणती गोष्ट सांगत असशील. सांग बरं उमा. हा, विच स्टोरी विल यू टेलिंग. बी टेलिंग. पुन्हा एकदा सांगा. विच स्टोरी विल यू बी टेलिंग. पुन्हा एकदा सांगा. विच स्टोरी विल यू बी टेलिंग. शाबास. आता आपण दुसरं घेऊया, स्पीकिंग. हा, आम्ही कोणती भाषा बोलत आहोत. आम्ही कोणती भाषा बोलत आहोत. चला हा सांग श्रुतिका. हा, Which language are we speaking? बघा, विच लँग्वेज आर वी स्पीकिंग. आम्ही कोणती गोष्ट सांगत होतो. Which language were we स्पीकिंग. speaking? आम्ही कोणती गोष्ट आम्ही कोणती भाषा बोलत असू. Which language shall we be speaking? शाबास, व्हेरी गुड. चला त्यानंतर आता लिसनिंग. ते कोणतं गाणं ऐकत आहेत. ते कोणतं गाणं ऐकत आहेत. सांगा भाग्यश्री. Which सॉन्ग. song are they listening? ते कोणतं गाणं ऐकत होते. Which song were they listening? ते कोणतं गाणं ऐकत असतील. Which song will they be listening? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. चला पुढं. वॉचिंग. बघा, तो कोणता चित्रपट पाहत आहे. चित्रपटाचा शब्द काय? मूवी. तो कोणता चित्रपट पाहत आहे. हा सांगा शिवराज. विच मूवी इज ही वॉचिंग. शाबास. तो कोणता चित्रपट पाहत होता. विच मूवी वॉज ही वॉचिंग. शाबास. तो कोणता चित्र पाहत असेल. विच मूवी विल ही बी वॉचिंग. शाबास. क्लॅप फॉर हिम. बघा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी विचचा वापर करून वाक्य बनवलेले आहेत आणि तेही कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये 3 काळ
present continuous tense, past continuous tense, future continuous tense. So you should make 30 sentences using this structure. This is homework for all of you. Thank you so much for watching video. This is ZPPS Daudgaon. Thank you.